मला वाटते सर्वात मोठी सोसायटी आहे कल्पतरू आणि पनवेल शहराच्या सर्व आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाचं नेतृत्व आपण करत आहात आणि अतिशय नियोजित सुंदर असा कार्यक्रम आहे आणि म्हणून सर्वच महापुरुषांना मी वंदन करतो। अगोदरच्या वक्त्यांनी खूप छान मांडणी केली आहे त्यामुळे मी त्यात जास्त वेळ घेणार नाही, पण आपल्या या कार्यक्रमामध्ये आपला सगळा सहभाग बघून मला खूप आनंद होत आहे। या कार्यक्रमात अनेक मान्यवर आहेत, त्याचबरोबर पनवेलचे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहासकार सुधाकर राणसाहेब उपस्थित आहेत। आपल्याला परिचय असला पाहिजे आणि त्यांनी सांगितलं की ही जी जागा आहे कल्पतरूची ही जजदारवाला बाग म्हणून खूप प्रसिद्ध होती आणि इथे अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा झाली। माहिती मला दिली तर ते मला हे सांगायचं आहे की या कार्यक्रमामध्ये आपण हा कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। त्याचं कारण असं आहे, मी जी कोळी टोपी घातलेली आहे या कोकणातल्या सागर पुत्रांचं नेतृत्व करणारी ती टोपी आहे। इथला जो भूमिपुत्र आहे आगरी, कोळी, भंडारी, आदिवासी, ईस्ट इंडियन याचं ते प्रतीक आहे आणि आपल्या कार्यक्रमातच आपल्याला धन्यवाद देऊन मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो। कारण मी माझ्या समाजाचा स्वतंत्र वेगळा कार्यक्रम करत नाही, कल्पतरूचा कार्यक्रम हा आमचा कार्यक्रम आहे असं बंधू आणि भगिनीनो, छत्रपती शिवाजी महाराजांपासून राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध या सगळ्यांची जी विचारधारा आहे ही विचारधारा आचरणातून आणि कृतीतून व्यक्त करायची म्हणजे काय, तर आजच्या या सभेमध्ये सुरुवातीला पासून सूत्रसंचालन एक छोटी मुलगी करते, काय नाव तिचं? कोण? प्रबोधी करते। या सगळ्या चळवळीचं सूत्र हे आहे की या देशानं स्त्रियांना सगळ्या प्रकारचे अधिकार नाकारले होते आणि अशी एखादी मुलगी जेव्हा येऊन इथे सूत्रसंचालन करते ते या सोसायटीचं यश। त्याच्यावर आणखी भाषण करायची गरज नाही, आपण एका मुलीला हे नेतृत्व दिलंय हा आपल्या सगळ्या कल्पतरू सोसायटीची विचारसरणीचा विजय आहे आणि म्हणून हे सांगत असताना या सोसायटीमध्ये महाराष्ट्रातून देशातून अनेक लोक आले असतील, त्यांना या पनवेल रायगडचे जे 2000 वर्षाचं कल्चर आहे ते कल्चर सुद्धा आपल्याला सांगणं मला आनंदाचं वाटेल की हा जो भाग आहे रायगड, तुमचा पालघर, मुंबई, ठाणे हा उत्तर कोकणाचा भाग 2500 वर्षापासून इतिहासामध्ये अप्रांत प्रदेश म्हणून ओळखला जातो आणि या प्रदेशामध्ये मातृसत्ताक विचारसरणी होती आणि आजही आहे। मातृसत्ताक म्हणजे स्त्रियांना अधिकार देणे आणि या विचारसरणीने लग्नात कधी हुंडा घेतला नाही। अर्थसत्ता म्हणजे इकॉनॉमी ही महिलांच्या हातामध्ये होती, आज आहे। तुम्ही पनवेलचं मच्छी मार्केट पाहिलं की तुम्हाला कळेल इथली महिला किती ताकदवान आहे। असं दुसरीकडे महिला PhD करतात पण त्यांचा पगार घ्यायला साक्षर पण ह्या कल्चरमध्ये महिलेकडे पैसे मागणारे पती भाऊ आहेत, कारण सगळ्या इकॉनॉमी महिलांकडे आहे आणि याच पद्धतीनं स्त्री जन्माचं स्वागत इथे होतं। स्त्री भ्रूणहत्या इथे होत नाही। नवी मुंबई महापालिकेला पुरस्कार मिळाला की सर्वात जास्त स्त्री जन्मदर असलेली महानगरपालिका आणि पनवेल महापालिका वेगळी नाही, तिला फक्त लवकरच पुरस्कार मिळेल। याच पद्धतीनं इथे स्त्रियांचा विनयभंग करायची हिंमत कुठल्या पुरुषांमध्ये दिसत नाही आणि याचं सुद्धा कारण ती कोळी आहे, तिच्या हातामध्ये शस्त्र आहे, ती स्वावलंबी आहे, शक्तिमान आणि महिलांनी अनुभव घेतला असेल। पनवेल स्टेशन पासून रात्री 3 वाजता जरी तुम्ही आलात तरी त्या बिंदास येऊ शकतात। अशा प्रकारची ही मातृसत्ताक कल्चर आहे, ही जिथून आली त्या एकवीरा आईला मी वंदन करतो। तिचं नाव दुसरं महामाया आहे, तिच्या पोटी भगवान बुद्ध जन्मले असं मी आपल्याला परिचित करून देतो। हे सगळं सांगायचं कारण असं की स्त्रियांना अधिकार नाकारण्याचं काम आपल्या देशात झालं
आणि त्यानंतर शूद्रातिशूद्रांना झालं हा शोध महात्मा ज्योतिबा फुले यांनी लावला आणि सांगितलं की देशाला मुक्त करायचं असेल सुरुवातीला मुलीपासून झाली पाहिजे. ती जर मुक्त झाली तर देश मुक्त होईल. कारण ज्यांची आईच गुलाम असेल त्यांचा मुलगा स्वतंत्र कसा होईल. आणि म्हणून स्त्री शिक्षणाची सुरुवात सावित्रीबाईंनी केली. या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी सावित्रीबाईंना अभिवादन करतो आणि आपल्यात बसलेल्या सगळ्या स्त्रियांना सुद्धा मी वंदन करतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सांगायचं कारण की बाबासाहेबांची विचारधारा म्हणजे काय, त्यांनी जे संविधान सूत्र मांडलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त संघर्ष इथे आमचे ठाकूर साहेब आहेत, त्यांनी हिंदू कोड बिलाचा उल्लेख केला. तो हिंदू कोड बिल काय आहे तर इथल्या महिलांना जे अधिकार नाकारले गेले होते ते अधिकार नाकारण्याची परंपरा खूप मोठी होती. त्यांनी एक खंत व्यक्त केली की बाबासाहेब आंबेडकरांना लोक स्वीकारत का नाही. याचं कारण छोटं नाही, याचं कारण खूप मोठं आहे. याचं कारण थोडंसं धार्मिक स्वरूपाचं आहे आणि म्हणून त्याचा सुद्धा पार्श्वभूमी समजल्याशिवाय बाबासाहेबांना विरोध का होतो हे आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष केलाय हा संघर्ष साधा नाहीये. इथे आयोजकांनी फार सुंदर हा फलक लावलेला आहे. त्याच्यामध्ये शब्द वापरलेला आहे राष्ट्र निर्माते भारतरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाजूला त्यांचं शिक्षण दिलेलं आहे. इथे अनेक तरुण मुलं आहेत. त्या तरुण मुलामध्ये माझा मुलगा पण बसलेला आहे आणि हे आपण केलं पाहिजे की आपल्या मुलांना कार्यक्रमात बसवलं पाहिजे. त्यांच्या ज्या पदव्या आहेत बाबासाहेबांच्या त्या पाहिल्यानंतर 10वी 12वी करताना आपल्या मुलांची दमछाक होती. आता आणखी किती शिक्षण घ्यायचं, अजून किती अभ्यास करायचा, त्यांच्यासोबत प्रश्न पडतो. तर आपल्या देशामध्ये परदेशात जाऊन सगळ्यात जास्त शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेलं आहे. भारताच्या संविधान सभेत सगळ्यात जास्त शिकलेली व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तरी सुद्धा त्यांना विरोध का होतो तर इथली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था माणूस कुठल्या घरात जन्मलेला आहे, कुठल्या जातीत जन्मलेला आहे याच्यावरून त्याला ओळखतो. परंतु भगवान बुद्ध असतील, भगवान महावीर असतील, भगवान चार्वाक असतील, त्या लोकांनी सांगितलं की माणसाच्या कर्तृत्वावरून त्याची ओळख झाली पाहिजे, जन्मावर नव्हे. तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना एवढं शिक्षण असून आपल्या त्यावेळच्या संविधान सभेत मोठा विरोध झाला. आणि हा विरोध होत असताना बाबासाहेबांनी सगळ्यात पहिलं काम केलं की स्त्रियांना स्त्री पुरुषांचे समान अधिकार द्या, त्यांना प्रॉपर्टीचे समान अधिकार द्या. आणि म्हणून मी सुरुवातीला उल्लेख केला की रायगडची ठाण्याची जी कल्चर आहे ती महिलांना अधिकार देणारी आहे. आणि दुसरीकडे जी कल्चर आहे त्यामध्ये अनेक हुंड्यामध्ये महिला जाळल्या जातात. स्त्रीप्रणाम त्या गर्भातच होतात की मुलींना लग्नामध्ये हुंडा द्यावा लागतो. मुलगा आहे की मुलगी अगोदर चेक करा, मुलगी असेल तिला मारून टाका. ही महाराष्ट्रात घडलेली गोष्ट आहे, ही अलीकडची घटना आहे, काही फार इतिहासातली जुनी गोष्ट नाही. मग अशा प्रकारच्या ह्या सगळ्या खूप प्रथा आहेत, रूढी परंपरा आहेत, या देशाच्या आरोग्याला चांगल्या नाहीत. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांना विरोध केला. तो जरी या देशाचा एकेकाळी धर्म होता तरी तो चुकीचा होता. आणि म्हणून आपण खूप चांगलं वागत असताना कोणाला दुखावेल असं बोलणं टाळत असतो. परंतु आपला जो विकास झालेला आहे तो विकास एका दिवसात झालेला नाही, चमत्काराने झालेला नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये एक नवीन विचार मांडला. आपल्याला माहित आहे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस असे अनेक स्वातंत्र्यवीर लढले. आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं की या इंग्रजांना या देशातून एकदा जाऊ द्या आणि मग आम्ही काय करायचं ते करू. परंतु तुम्हाला माहित आहे की तुम्ही पहिल्यांदा या कल्पतरू सोसायटीमध्ये राहायला आला असाल तेव्हा फक्त फ्लॅट असतील, पाण्याची नीट व्यवस्था नसेल, लाईटची नीट व्यवस्था नसेल, रस्ते नीट नसतील. आणि मग आल्या आल्या लोकांनी कमिटी केली असेल. मग हे कसं काय चालवायचा कारभार, अध्यक्ष आपण नेमतो, सेक्रेटरी नेमतो, तहसीलदार नेमतो आणि मग ती सुरुवातीला येणारी लोक आहेत त्या सोसायटीला ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करतात. काही ठिकाणी नीट लाईट लागत नाही. तर या अंतर्गत ज्या गोष्टी असतात, बिल्डरने आपल्याला सोसायटी बांधून दिली तसे इंग्रजांनी हा देश सोडून गेले, पण देश चालवायचा कसा हा पण मोठा प्रश्न होता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केलेलं आहे स्वातंत्र्यपूर्व काळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं
की हा देश स्वतंत्र झाल्यानंतर जर आपल्याला चालवायचा असेल तर त्यामध्ये दोष काय आहे ते आपल्याला माहिती असले पाहिजे. म्हणून इंग्रजांना घालवलं की आपण सुखी होऊ, स्वतंत्र होऊ अशातला भाग नाही. या देशामध्ये अशा प्रकारच्या ज्या वाईट प्रथा होत्या त्या प्रथेवर महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिलं संशोधन केलं आणि सांगितलं या देशामध्ये एक दोष आहे. तो दोष काय आहे? या देशामध्ये स्त्री, शूद्र, अतिशूद्र यांना काहीच अधिकार नाही आणि विशिष्ट लोकांना जास्त अधिकार आहे. आणि म्हणून अधिकार देण्याचं काम आपण केलं पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात कधी आलं तर जगाच्या इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर. इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये अस्पृश्यता नव्हती, जातीभेद नव्हते, तिथल्या विद्यार्थ्यांना समान संधी होती. पण भारतामध्ये अशी व्यवस्था नव्हती. इथे बाबासाहेब आंबेडकरांना शाळेत गेलेले असताना बसायला स्वतःची सतरंजी घेऊन जावं लागायचं. वर्गामध्ये पाणी प्यायचं असेल तर शिपाई असला तरच तो पाणी देणार, स्वतःच्या हाताने पाणी घ्यायचं नाही. एवढा संघर्ष मुलं जेव्हा 6वी 7वीत असतात तेवढा संघर्ष बाबासाहेबांनी करावा. या संघर्षाचा अभ्यास त्यांनी केला. त्या दिवशी त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली नाही तर त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून हे जे प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देश विदेशातून शिक्षण घेऊन केले त्यामुळे आधुनिक भारताची निर्मिती झाली आहे. आणि आज आधुनिक भारताचं रूप म्हणजे कल्पतरू सोसायटी आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक अत्यंत भिडाभूमीने एकत्र राहतात आणि भारताच्या संविधान निर्मात्याची जयंती साजरी करतात. हा विकास आहे. आणि हा जो विकास आहे हा महाराष्ट्राचा विकास आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्र यासाठी महत्वाचा आहे कारण महाराष्ट्रात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ते आपल्या आईला देवापेक्षा मोठा मानतात. स्त्रियांच्या प्रतिष्ठेचा आदर करणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जगात सन्मान आहे. नेपोलियन बोनापार्ट पण झाला पण त्यांची तुलना शिवाजी महाराजांशी होत नाही. मला हे सांगायचं आहे की आधुनिक भारत म्हणजे काय तर नवीन जीवन मूल्यांचा भारत. कल्पतरू सोसायटीमध्ये राहत असताना संपूर्ण महाराष्ट्रातून देशातून तुम्ही आला आणि इथे येत असताना एकामेकांची ओळख होत असताना आम्ही कशा पद्धतीने राहिलं पाहिजे याचा विचार तुम्ही करता. असाच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाची तुलना करताना आपल्या देशाच्या बाबतीत केला. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आज युट्यूबला किंवा इंटरनेटवर प्रचंड माहिती उपलब्ध आहे. त्याचा काही तोटा नाही. परंतु इथला भूमिपुत्र म्हणून मला ज्या गोष्टी खरं म्हणजे या सोसायटीमध्ये जे बाहेरून लोक आलेले आहेत त्यांना मी सांगू शकतो. बाकी सगळ्या बाबासाहेबांच्या जगातल्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम जगाच्या तुलनेत भारतात केलेलं आहे ते तुम्हाला सांगतो. जशी अमेरिकेची निर्मिती किंवा अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध जे आहे त्या युद्धामध्ये सुद्धा अब्राहम लिंकन यांनी जे काम केलेलं आहे त्यांच्या संसदेमध्ये तिथे दास प्रथा होती. आपल्याकडे दास शब्द हा प्रतिष्ठित शब्द आहे. गाणं आपल्याकडे बघा, दास रामाचा हनुमंत नाचे, म्हणजे दास होणं म्हणजे आपल्याला अभिमानाचा विषय असतो. पण इंग्लंड अमेरिकेमध्ये दास प्रथा म्हणजे गुलामीची प्रथा. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा गुलामगिरी पुस्तक लिहिले. इथला बहुजन समाज, इथल्या स्त्रिया गुलाम का झाल्या? त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये आमचा हक्काचा वाटा आहे. नवऱ्याच्या फ्लॅटवर अर्ध घर अर्धा फ्लॅट माझा आहे हे लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मावे लागले. आणि या सगळ्यांचा पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गुरूंच्या माध्यमातून घातला त्यामध्ये भगवान गौतम बुद्ध आहे, संत कबीर आहे आणि आपल्याला माहित आहे महात्मा ज्योतिबा फुले आहे. या तिघांचं या देशातलं बंड आहे या 50% लोकसंख्येच्या स्त्रियांसाठी आहे. आणि या 50% लोकसंख्येच्या पाठी मी आणि तुम्ही कोटी जन्माला आलो. आपण आकाशातून आलेलो नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा स्त्रियांना अधिकार देणारा विचार आहे. आणि या देशातला जो कुठला चुकीचा विचार होता हा स्त्रियांना अधिकार नाकारणारा विचार होता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जे देशाचं निर्माण केलंय त्याला राष्ट्र निर्माती यासाठी म्हणतात की या देशाची व्याख्या जी पूर्वी होती ती ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्तामध्ये अशी होती की या पुरुष सूक्ताने सांगितलं की शूद्र जे आहे त्यामध्ये स्त्रिया पण आल्या, ओबीसी पण आल्या आणि एससी पण आले, एसटी पण आले. ते सगळे पायापासून जन्माला आले. आणि बाकीचे जे लोक आहेत ब्राह्मण मुखातून आले, क्षत्रिय बाहूतून आले आणि वैश्य मांड्यातून आले.
यामध्ये सांगायचा उद्देश काय, श्रेष्ठतेसाठी हे प्रतीक वापरलं, पण त्यांचा परिणाम आजही आपल्या मनावर आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जरी लिहिलं तरी ते आम्हाला मान्य नाही का, धर्मसंस्कार सांगतो तुम्ही शूद्र आहात, आपण चपला बाजूला काढल्या नाही, चपला हे अपवित्र आहे, अशा पद्धतीचं अजूनही एक हे आहे. पण सार्वजनिक ठिकाणी आता सगळ्या ऑफिसमध्ये आपण चपला घालून जातो, कारण जितकं महत्वाचं डोकं आहे तितकंच महत्वाचे पाय आहेत. पाय जर तुटलेले असतील, IPS अधिकारी जे आहेत, सैनिकांचे वगैरे युद्धात पाय तुटल्यानंतर काय अवस्था होते, जो सैनिक आपल्या देशासाठी लढलाय, पाय सुद्धा महत्वाचे, डोकं सुद्धा महत्वाचं, हात सुद्धा महत्वाचा आहे. अशा प्रकारची चुकीची विचारसरणी देशात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जागतिक स्तरावर जी गुलामगिरी होती त्यामध्ये काळापुरा वाद होता, भांडवलदार आणि कामगार वाद होता, आणि आपल्याकडे सगळे ओबीसी, SC, ST आणि स्त्रिया यांना कमी लेखण्याचे प्रकार झाले होते. आता या कमी लेखण्यातूनच गुलामगिरी सुद्धा आली होती आणि गरिबी सुद्धा आली होती. आजच्या स्त्रिया बलवान का आहे, तर आजच्या प्रत्येक प्रॉपर्टीवर महिलेचा समान अधिकार आहे संविधानाने मान्य केले. नवऱ्याने जर बाईला घरातून बाहेर काढला बायकोला, तर बायको सांगते की या फ्लॅटवर तुझा जेवढा अधिकार आहे तेवढा माझा पण आहे, घराच्या बाहेर पडायचं असेल तर एकटी नाही पडणार, जोड्याने पडतो. आणि असं नाही केलं तर 100 नंबर दाबून पोलिसांना सांगेन की या फ्लॅटवर अर्धा अधिकार माझा आहे. हा अधिकार कुठल्याही इतिहासातल्या गुरूंनी दिला नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये सूत्रसंचालनापासून शेवटपर्यंत पुढल्या वर्षी महिलांनी काम करावं, शेवटपर्यंत वक्ता सुद्धा महिलाच असावी, कारण महिलांना व्यक्त होण्याचा हा दिवस आहे. आणि मी आता व्यक्त होतोय, माझी आई, मावशी, आजी यांच्या वतीने व्यक्त होतोय. राजाराम पाटील बोलत नाही, कारण त्याला कधी बोलूनच दिलं नाही. सार्वजनिक ठिकाणी, चांगल्या ठिकाणी मंदिरात जायचं नाही, ती स्त्री अपवित्र आहे, देव अपवित्र होईल. आमच्या सांगपाड्याला एक दत्त मंदिर आहे, जन्मोत्सव असतो, आणि त्यावेळी तिथले लोक सांगतात की महिलांनी गाभाऱ्यात जायचं नाही, जन्माची वेळ ना, तिथे नर्सच असली पाहिजे, पुरुषांचं काय काम आहे. पण तसं होत नाही, स्त्री गेली तर अपवित्र होईल, पुरुष तिथे जाऊ शकतो. बाळंत पण हे पहिल्या सोयीच करायचं, पण निसर्ग धर्म वेगळा आणि इथला विचार वेगळा. तर बांधवांनो, मी आज तुम्हाला हे सगळं सांगत असताना वाईट वाटून घेऊ नका. जे आपल्या मनात बसलेलं आहे ते बाहेर काढायचं असेल तर आपल्या चुका मान्य केल्या पाहिजे. आणि मी सुद्धा एक आगळी आहे, हिंदू आहे, आणि म्हणून आमच्या लोकांनी पूर्वजांनी केलेल्या चुका त्यांची क्षमा मागणं हे माझं काम आहे. आणि म्हणून असा जातीभेद ज्यांनी पाळला, त्यांनी ज्या चुका केल्या, याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा म्हणाले की 5000 वर्ष पंडित लोकांनी या देशाचं शोषण केलंय, त्यांची मी माफी मागतो. त्यांनी मागितली माफी, आणि ही खरी गोष्ट आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या रायगड जिल्ह्यामध्ये मी जी कोळी टोपी घातलेली आहे, ती इथल्या मच्छी खाणाऱ्या, समुद्रावर जाणाऱ्या आगरी, कोळी, भंडारी लोकांची टोपी आहे. या सागरपुत्रांना कधीही मान नव्हता, तो मान छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमारात दिला. आणि तुमच्याकडे पोहण्याची कला आहे, तुम्ही समुद्रात जाऊ शकता, तुम्ही जगाशी संपर्क करू शकता, कारण त्यावेळी विमानतळ नव्हते, समुद्रमार्गेच लोकांना प्रवास करायला लागायचा. आणि म्हणून तुम्ही या देशाचा आरमार सांभाळा. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्यावर आरमाराची जबाबदारी, आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार आपल्या देशातल्या राज्यकर्त्यांनी बुडवलं. कोणी बुडवलं ह्याचा तुम्ही अभ्यास करा. आणि ते बुडवल्यानंतर या कोकणावर गुलामगिरी आली, आणि ती गुलामगिरी आर्थिक स्वरूपाची होती, सामाजिक स्वरूपाची होती. आम्हाला जमिनीचे मालकी अधिकार नाकारले, आणि साकारण्यावर खोटी आली, जमीनदारी आली. आणि खोटी जमीनदारी बघून सगळ्यात पहिलं दुःख झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अलिबागला आले, आणि आमच्या त्यावेळीचे आगरी समाजाचे नेते नारायण नागू पाटील यांना सांगितलं की नांगर तुम्ही घालता, बी तुम्ही पेरता, जे नांगर घालण्याचा अधिकार, नांगर देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं, ते पेशवाईमध्ये गेलं. आणि मग तुम्ही जमिनीचे मालक आहात. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी अलिबागला चरी या गावी जे आंदोलन केलं, त्या आंदोलनाचं नाव होतं खोती विरुद्ध आंदोलन. आणि कसे त्याची जमीन आणि राहित्याचं घर, अशा प्रकारचा कायदा त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून तुम्ही इथल्या महिलांना माझा मी सांगतो की तुम्ही जर इथल्या कुठल्याही हळदीला गेलात किंवा साखरपुड्याला गेलात, तर आगरी कोळी महिलांच्या अंगावर अर्धा किलोचे दागिने आपण पाहता. परंतु बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कायद्याचं आंदोलन करीपर्यंत त्यांना जमिनीची मालकीच नव्हती.
ते नोकर म्हणजे दास म्हणून, गुलाम म्हणून जमीनदारांच्या शेतात काम करत होते. मग त्याला कुळ कायद्याने जमिनीची मालकी मिळाल्यानंतर या जमिनीला पनवेलच्या किती भाव आला हे कल्पतरू सोसायटीपेक्षा दुसरं कोणी जाणू शकत नाही. कारण इथे स्क्वेअर फीटाला तुम्ही किंमत मोजले, त्यामुळे पनवेलच्या जमिनीची किंमत सगळ्यात जास्त तुम्हाला माहिती. पण ह्या जमिनीची मालकी इथल्या भूमिपुत्रांना, महिलांना देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याने केलं आणि हा कायदा संपूर्ण देशाला लागू झाला. हा संविधानामध्ये तो कायदा. म्हणजे रायगडच्या लोकांनी जे आंदोलन केलं बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली, यामुळे सगळ्या देशातल्या भूमी लोकांना, आदिवासींना, ओबीसी, एससी, एसटींना जमीन मालकी मिळाली. त्याच्या अगोदर ही जमीन मालकी देशातल्या जमीनदार लोकांकडे होती. त्यांची नावं तुम्ही शोधा. या कुळकायद्याने जमीन मालकी मिळाल्यानंतर तुम्हाला माहित आहे की मुंबईचा विकास, मुंबई बंदराच्या अगोदर अनेक बंदरं या खाड्यांवर प्रसिद्ध होती. पनवेल बंदर त्यापैकी एक आहे. पनवेल बंदर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं बंदर होतं. पनवेलला तुकाराम महाराज मिरची गल्लीत येऊन व्यापार करायचे. पनवेलची उरणची बंदरं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची ठिकाण होती. आणि हा जो भाग आहे, हा भाग भविष्यात विकास पावणार आहे. हे 2000 वर्षापूर्वी ठरलं. कधी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदर, भगवान बुद्धांच्या काळात. एखाद्या भागाचा विकास होतो म्हणजे काय? त्या भागामध्ये स्त्रियांना अधिकार दिला जातो की नाही यावर ठरतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, एखादा समाज प्रगत आहे की अधोगतीला पोहोचलाय, ह्याचं मोजमाप स्त्रियांच्या प्रगतीवर असतं. आणि म्हणून सुरुवातीला मी ताईचं कौतुक यासाठी केला. तिला काही ट्रॉफी वगैरे देत नाही मी आता, पण सांगतो ती एक ट्रॉफी आहे कल्पनेसाठी. कारण हे मोजमाप आहे या सोसायटीचं. तसंच बाबासाहेब आंबेडकरांनी मोजमाप दिलं होतं. आणि मुंबई, ठाणे, रायगड या परिसरात भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी जी पेरणी केली, त्यांनी सांगितलं की जगातले सगळे धर्म सांगतात की सगळे धर्मगुरू हे पुरुषच असले पाहिजे. म्हणजे धर्मगुरू म्हणजे तुम्हाला समजतं, धर्माचा मान पुरुषालाच आहे. पण भगवान बुद्धांची मावशी महाप्रजापती तिने भगवान बुद्धाला सांगितलं, सगळे धर्म सांगतात पुरुषच धर्मगुरू होऊ शकतात. मग स्त्रियांना पुरुषांसारखा समान अधिकार नाही का? खरं तर पुरुषांना आम्ही जन्म देतो, पण तो जन्म झाल्यावर समोर सांगतो की पुरुषच श्रेष्ठ आहे, बाई श्रेष्ठ नाही, आई श्रेष्ठ नाही, असा कुठला धर्म असतो का? आणि म्हणून ती सांगते की आम्हाला सुद्धा समान अधिकार पाहिजे. आणि मग ती महाप्रजापती भगवान बुद्धांना म्हणते की मला पुरुषांसारखा समान अधिकार देणारा भिक्खुनी संघ हवा आहे, म्हणजे महिलांचा एक संघ हवा आहे. आणि हा भिक्खुनी संघ ती महाप्रजापती तयार करते. आणि या आगरी कोळी हळदीला तुम्ही जाता, त्या हळदीमध्ये तुम्हाला मटण, मच्छी, दागिने सगळे दिसतात. परंतु त्यामध्ये एक आता गाणं आहे बघा तुमचं फेमस, ही पोळी साधू तुपातली. ऐकलं का गाणं कधी? त्या गाण्याची सुरुवात बघा. त्या गाण्याची सुरुवात एक धवलारी करते. ते आहे वगैरे ती बोलताना तिची एंट्री होते. आणि ती धवलारी म्हणजे काय? तर या भागामध्ये विधवा महिलांना लग्नामध्ये पुरोहित होण्याचा मान 2000 वर्षापासून आहे. धवलारी हा मान भगवान बुद्धाच्या संस्कृतीने दिला. की सांगितलं महिला विधवा झाली हा तिचा दोष नाही, तिचा जो अनुभव आहे, तिची जी विद्वत्ता आहे, तिचा आदर झाला पाहिजे. आणि आदर केव्हाच होईल की चांगल्या कार्यक्रमामध्ये तिला मान द्या. बरोबर आहे? आज या जयंतीच्या कार्यक्रमात तुम्ही मुलींना मान नाही दिला तर बाकी मुली किती नटल्या आणि किती हुशार असल्या तरी काय म्हणणार, तुम्हाला कुठे सार्वजनिक ठिकाणी. आणि म्हणून या देशाचं दुर्दैव होतं की ज्यांनी स्त्रियांना अधिकार नाकारले होते. मी कुठल्याही धर्मग्रंथावर टीका नाही करणार, पण या अर्थाने सगळ्या धर्मग्रंथांचा तुम्ही अभ्यास करा की त्यांनी महिलांना मान दिला की मान नाही दिला. म्हणून इथल्या पनवेलच्या कल्चरमध्ये ही जी धवलारी आहे, महिला पुरोहित आहे, ती काय करते? लग्न लावण्याचं काम करते. आणि म्हणून या देशामध्ये मनुस्मृती दहन असेल जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला केलं, ते का केलं? या मनुस्मृतीने महिलांना अधिकार नाकारले. आणि बाबासाहेबांनी सांगितलं जो ग्रंथ आमच्या महिलांना अधिकार देत नाही, मी पुस्तकांचा प्रेमी असलो, 8000 पुस्तकं ज्यांच्या संग्रही होती बाबासाहेबांकडे आणि त्यांचा मृत्यू होताना किती पुस्तक होती याचा आकडा तुम्ही काढा. तो माणूस पुस्तकांवर सगळ्यात जास्त प्रेम करणारा भारतीय माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब. तो मनुस्मृतीसारखा ग्रंथ का नाकारतो? या ग्रंथामध्ये माझ्या मावशीला, माझ्या आईला, माझ्या बहिणीला जर अधिकार नसेल तर ते ग्रंथ मी जाळून टाकेन. जसं हनुमानाने सांगितलं ज्या नवरत्नांमध्ये राम नसेल तर ती माळ मी फेकून देईल, तसं बाबासाहेबांनी सांगितलं ज्या ग्रंथामध्ये आमच्या आईला मान नाही त्या मी फेकून देईन.
बाबासाहेब आंबेडकर या दिशेने अभ्यासणं ही काळाची गरज आहे आणि ज्या घरामध्ये महिलांना अशा प्रकारचे अधिकार आणि मान आहे ते घर वर्तमानात संविधानिक संस्कृतीने हे पुढारलेलं आहे. म्हणून भारताच्या संविधानाने जी नवीन जीवनमूल्य दिलेली आहे ती जीवनमूल्य हेच आहे. आज पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही गेलात तर पोलीस स्टेशन सुधारणे म्हणजे काय दिले, महिलांना मान मिळतो तिथे. तहसील होतं, पूर्वी असं नव्हतं, महिलांच्या तक्रारी दाखल होत नसत. आज महिलांनी नुसती 100 नंबरला तक्रार दाखल केली तरी महिलांना आदर मिळतो. हा आपल्या संविधानाचा विजय आहे आणि हाच जर पूर्वीच्या काळात गेले तर गोष्ट वेगळी आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणाला कुळ कायदा दिला. या कुळ कायद्याने इथले भूमिपुत्र जमिनीचे मालक झाले आणि भूमिकन्या सुद्धा मालक झाल्या. आज पनवेलमध्ये तुम्ही कोर्टामधले दावे बघितले असतील तर त्यामध्ये एखाद्या परिवाराला 100 प्लॉट मिळाले म्हणजे एक प्लॉट 1 कोटीचा. इथे कोणी गाववाले असतील त्यांना माहिती. मग त्या शेतकऱ्याला 2 मुलं आणि 2 मुली असतील तर ते 50 प्लॉट मुलींचे. काही भावांनी पराक्रम केला की आमची बहिणी मृत झाली असा मृत्यूचा खोटा दाखला बनवला. कुठल्या भावाने सांगितलं आमच्या बहिणीला जमीन नको, हक्क सोडपत्र घेतलं. पण हे सगळे का करावं लागलं? पूर्वी असा विषयच नव्हता, महिलांना अधिकार देण्याचा विषयच नव्हता. बाबासाहेबांनी सांगितलं महिलांना संपत्तीमध्ये समान अधिकार. आणि म्हणून इथल्या जमिनीला जो भाव आला त्यानंतर पनवेलमध्ये लोकनेते दिबा पाटील साहेब यांनी मोठं आंदोलन केलं आणि दिबा पाटलांचं घर इथे आहे. त्या दिबा पाटलांचं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर दुसऱ्या पिढीमध्ये इथल्या भूमिपुत्रांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वसा घेतला त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं या मुंबईच्या जमिनी ज्या पद्धतीने फसवून घेतल्या गेल्या ते इथे पनवेलमध्ये चालणार नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानून इथे राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळे दिबा पाटलांच्या गावात आजही पाहायला मिळतात. हे बऱ्याच लोकांना माहित नाही. त्या दिबा पाटलांनी संघर्ष केला आणि सांगितलं या शहराची निर्मिती होत असताना इथले जी भूमिपुत्र आहेत त्यांची गावठाण वाचली पाहिजे, त्यांची घरं वाचली पाहिजे. आणि या संघर्षामध्ये 5 माणसं ठार झाली, अनेक जखमी झाली. पण यातून नवीन कायद्याच्या पुनर्वसन कायद्याची निर्मिती झाली. तो आताचा नवीन भूसंपादन कायदा आहे याच्या निर्मिती मागचं आंदोलन हे लोकनेते दिबा पाटलांचं. आणि या दिबा पाटलांच्यामुळे जमिनीला प्रचंड भाव आला. इतका भाव आला की आज एका गुंठ्याला आमच्याकडे उजव्याला 1,30,00,00,000 रुपये भाव आहे. नवी मुंबईमध्ये सातपाड्याला प्रति गुंठा 5 कोटी रुपये भाव आला. किती? 5,55,00,000 रुपये भाव आला. मला तुम्हाला हे सांगायचं आहे आज आपल्या देशामध्ये आर्थिक विकासावर खूप चर्चा आहे आणि म्हणून गुजरात हे राज्य ज्या पद्धतीने प्रगती करते तो देशाचा आर्थिक विकासाचं मॉडेल आहे. पण महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी केले ते काय केलं? महाराष्ट्राने महिलांना अधिकार द्या असं सांगितलं. भारतातल्या कुठल्याच राज्याने अशा प्रकारचे कायदे करण्यामध्ये कुठल्याच महापुरुषांनी पुढाकार नाही घेतला, तो महाराष्ट्राने केला. आणि म्हणून आज इथल्या जमिनीला भाव आला त्याचं आर्थिक कारण, त्याचं विकासाचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी आहे. त्या विचारसरणीने सांगितलं या देशातल्या जमीनदारांकडे सगळ्या जमिनी असतील, त्या जमिनीचं वाटप जे उपेक्षित आहे, वंचित आहे, जे भूमिहीन आहे त्यांना झालं पाहिजे. आणि या देशामधली पहिली भूमिहीन कोण आहे? महिला आहे. तिला घराचा पण अधिकार नव्हता आणि शेताचा पण नव्हता. आणि जग सांगतंय की शेतीचा शोध हा महिलांनी लावला, पुरुषांनी नाही लावला. मुलांना जन्म देण्याचं काम स्त्रिया करायच्या आणि मग त्या मुलाला घेऊन अन्न शोधायचं कसं? मग जिथे आम्ही जन्म दिला मुलाला तिथेच काहीतरी आंब्याचं झाड लावलं पाहिजे. माझ्या मुलाला मोठा होईपर्यंत कायचं हक्काचं खायला मिळालं पाहिजे. याच्या बाबतीत जी कल्चर आहे जगाची त्या कल्चरमध्ये महिलांचं योगदान मोठं आहे. पण आपल्या संस्कृतीने महिलांना सगळे अधिकार नाकारले आणि म्हणून दिबा पाटलांच्या आंदोलनाने या भागाला वैभव आलं. या वैभवाचं कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, सावित्रीमाईंचा विचार आहे. ही गोष्ट सगळ्या देशाने लक्षात घ्यावी. याच पद्धतीनं आपल्याला माहिती आहे इंग्रजांच्या काळात उरणला चिरणे जंगल सत्याग्रह झाला. यामध्ये जंगल आमचे आहे. आज सुद्धा जंगलांसाठी आदिवासी देशाभरात आंदोलन करत आहेत. पण या जंगलाच्या आंदोलनाचं मूळ हे उरणमध्ये आहे आणि या आंदोलनाच्या केसेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले. मनुस्मृती दहन करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. कुळ कायद्याचं आंदोलन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ही आंदोलनं रायगडच्या लोकांना सगळ्यांना माहित आहे. आज तुम्ही या कल्पतरू सोसायटीमध्ये राहता, अत्यंत आनंदाचा दिवस आहे. मला एकदा आमचे कल्पेश कांबळे आहेत यांचे
बहिणीचे मिस्टर भातणकर साहेब सिडकोचे अधिकारी होते, यांनी सांगितलं की ठाण्यामध्ये सगळ्यात मोठी सोसायटी आहे वृंदावन सोसायटी, त्या वृंदावन सोसायटीत तुम्ही जा आणि तिथे बाबासाहेब आंबेडकर सांगा. आता त्या सोसायटीमध्ये दादांसारखे IPS अधिकारी, IAS अधिकारी, रिटायर्ड तहसीलदार, जिल्हाधिकारी होते आणि त्यांच्यासमोर मी भाषण काय करणार? कारण शिक्षणाच्या भाषेत पाहिलं तर मी पनवेल मधूनच B.Ed केलंय, म्हणजे प्राथमिक शिक्षक आहे मी. पनवेलच्या कॉलेजमध्ये मी शिक्षक झालोय आणि शिक्षक झाले असताना नोकरी करत असताना जो आंदोलन झालं माझ्या व्यक्तिगत जीवनात, त्यामुळे मी नोकरी सोडली आणि 2005ला आदरणीय दत्ता पाटील यांच्या शेतच्या आंदोलनामध्ये उतरलो आणि शेतचं आंदोलन करताना मला जमिनीचा प्रश्न कळला. तर जमिनीचा प्रश्न कळल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा किती सखोल अभ्यास केला. त्यामध्ये आज आपल्याला लक्षात आलं असेल की माणसाने आर्थिक प्रगती केली की एक प्रकारची प्रतिष्ठा मिळते. आज तुमच्या सोसायटीला येताना मी एवढी मोठी सोसायटी बघितली. पनवेल तेव्हा असं नव्हतं 1990ला, फार बिकट अवस्था होती पनवेलची. पण ही सोसायटी बघितल्यानंतर असं वाटतं की पनवेलमध्ये नाही, आपण कुठल्या तरी वेगळ्या अमेरिकेत किंवा इंग्लंडला आलोय अशा प्रकारचं. ते खरं जितकं सुद्धा सुविधा आहे, सुंदर आहे, ते नियोजन आहे सगळ्या गोष्टी. मग त्या वृंदावन सोसायटीमध्ये मला भाषण करायला सांगितलं. आता बघा, एकतर आगरी कोळ्यांबद्दलची इमेज आहे या भागामध्ये ती फार वेगळी आहे, तरी सुद्धा मी टोपी घालतो का की आम्ही ही कृतज्ञता बाबासाहेबांबद्दल व्यक्त केली पाहिजे. कारण आम्ही बाबासाहेबांबद्दल कृतज्ञ आहोत, तर राष्ट्र निर्मात्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या नावावर घराचा पण सातबारा नव्हता आणि जमिनीचा पण नव्हता. म्हणजे राष्ट्र म्हणजे किमान जमीन आहे, जमीन हे आमचं राष्ट्र आहे, हा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला. आणि त्या वृंदावन सोसायटीला मी प्रश्न विचारला, साहेब मी तुमच्यासोबत भाषण करणे इतका मोठा नाही, तेवढं मोठं माझं शिक्षण नाही, मी SSC नंतर D.Ed केलं आणि नंतर अनेक ठिकाणी जाऊन पदव्या घेण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल झाला. म्हणजे काही ना काहीतरी व्यावसायिक अडचणी आल्या. पण मी खूप वाचन केलं, पण मला जे कळलं ते तुम्हाला सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड जिल्ह्याला एक कानमंत्र दिला की कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर. आता कसेल त्याची जमीन, कारण या देशामध्ये शूद्र आणि स्त्रियांना जमीन मालकी नाही अशी मनुस्मृतीची घटना सांगत होती. आता धर्मच सांगतोय की तुम्हाला संपत्तीचा अधिकार नाही, तर जमीन देणार कोण? मग बाबासाहेब आंबेडकरांनी नवीन कन्सेप्ट आणली. 1932ला आंदोलन केलं अलिबागमध्ये आणि 1 एप्रिल 57ला या देशाने कायदा पारित केला. तो कायदा असा होता की ज्यांच्या नावावर सातबाराच नाही, ज्यांच्या नावावर घरच नाही, ज्यांच्याकडे कुठला पुरावा नाही पूर्वजांचा, त्यांच्या एकच पुरावा आहे की तुम्ही जमिनीत राहत असाल, जमीन कसत असाल, घरात राहत असाल आणि ते घर 12 वर्षापेक्षा किंवा 30 वर्षापेक्षा जुनं तुमच्या मालकीत असेल तर तुम्हाला मालक बनवण्याचा कायदा मी करतो. ऍडव्हर्स पोझिशनचा कायदा आता आहे, पण कुळ कायदा पण आहे आणि या कायद्याने तुम्ही जमिनीचे मालक बनता. आज अनेक बिल्डर फ्लॅट विकतात, तुमच्या नावावर फ्लॅट होतो. सिडकोने संपूर्ण सिडकोमध्ये सगळे फ्लॅट ग्राहकांच्या नावावर केले, पण ती बिल्डिंग भूकंपामध्ये पडली किंवा रिडेव्हलपमेंट करायची वेळ आली तर जमीन मात्र सिडकोच्या नावाने, जमीन मालकी सोसायटीच्या नावाने नाही. आणि कायदेशीर लोक त्याला माहित आहे की आधुनिक भाषेत त्याला कन्व्हेन्स डीड म्हणतात. बिल्डरनी तुम्हाला फ्लॅट विकले पण जमीन सोसायटीच्या नावावर झाली का? तर बऱ्याच ठिकाणी झालेली नाही. हा प्रश्न त्या सभेमध्ये मी त्या वृंदावन सोसायटीच्या तज्ञ लोकांना विचारला. ते म्हणाले ही जमीन आमच्या नावावर नाही, बिल्डरच्या नावावर आहे. मग जर रिडेव्हलपमेंट झालं, जो काही FSI वाढीव मिळेल तो बिल्डरला मिळेल तर तुम्हाला मिळेल, जमीन मालकांना मिळेल, तुम्हाला नाही मिळणार. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही संशोधन नाही केलं तरी चालेल, पण आपली घरं आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करा. आणि महिलांना पण हेच सांगतो, कॅमेरा चालू आहे तो सगळ्यांना लागू आहे की आपलं जे घर आहे ते नवऱ्याचं असेल तर ते अर्ध एका दारावर आपलं नाव लिहून घ्या, एका दारावर बाबा नवऱ्याचं असेल का हे बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्ती म्हणून आपला एवढा सखोल विचार केलेला आहे. बाकी त्यांची ग्रंथसंपदा, त्यांचं शिक्षण याबद्दल मी बोलत नाही. ही भाषा इथल्या प्रत्येक आदिवासी महिलेला सुद्धा कळली पाहिजे. तुम्हाला महिलांना कळले पण आदिवासी महिलांना सांगितलं पाहिजे. आज नवी मुंबईमध्ये अनेक आदिवासी पाडे होते, सिडकोने त्यांना खोटं नोटं सांगून जागेवर उठवलेलं आहे. त्याला सांगतात की या विकासामध्ये तुमचं कारण नाही, आदिवासींना गरज काय याची?
त्या आमच्या MGM हॉस्पिटलच्या बाजूला एक आदिवासींची वस्ती आहे. 33 गुंठे जागेचा प्लॉट आहे. आता MGMच्या बाजूला जागेचा भाव आहे प्रति गुंठा 2 कोटी रुपये, म्हणजे 66 कोटींची जागा आहे. आणि त्या आदिवासींना मशिनरी घेऊन आले लोक, चिटकोचे अधिकारी JCB घेऊन आले, पोलीस आले, सगळे आले. ते म्हणतात हे अतिक्रमण आहे, आम्ही तुम्हाला बाहेर काढणार. आता आपल्याला आदिवासींचे म्हणजे एसटीचे कायदे माहित आहेत की आदिवासी या देशाचे मूळ मालक आहेत, भूमिपुत्र आहेत, पहिले आदिवासी बाकी नंतर. मग त्यांना सुद्धा विस्थापित करणारे जे अधिकारी आहेत, पोलीस आहेत, त्यांना कायदे माहित नाहीत का? कायदे माहित आहेत, पण त्या आदिवासींना मूर्ख बनवणारी यंत्रणा आधुनिक शहरामध्ये आहे. आणि जेव्हा मी हे त्याला कल्पना दिली आदिवासींना आणि शिडकोला, बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला एवढे मोठे अधिकार दिले, पण ते अधिकार पनवेल सारख्या आधुनिक शहरात MGM हॉस्पिटलच्या बाजूला आम्ही पोहोचवू शकलो नाही. आणि म्हणून तुमच्यासारख्या आधुनिक सोसायटी आहेत, त्यांनी ही जयंती इथे करणं इतकं महत्वाचं आहे. आणि ती कधीतरी सगळ्या महिलांनी जाऊन त्या आदिवासी पाड्यात केली पाहिजे, कारण तिथं तुमची जास्त गरज आहे. आणि त्यांना सांगायचं तुम्हाला तुमच्या जागेतून कोणी हाकलू शकत नाही. आम्ही कल्पतरूमध्ये आलो आणि आम्हाला बाबासाहेब कळले, हे बाबासाहेब आम्ही आदिवासींपर्यंत पोहोचलो. आणि म्हणून रायगड जिल्ह्याने जे मोठे योगदान या देशाला दिले, त्यामध्ये दिबा पाटील साहेबांनी सिडको विरुद्ध आंदोलन करून एक आधुनिक कायदा आणला 2013चा. त्या कायद्यानुसार रस्त्याच्या कडेला झोपडं जरी असेल त्याला पुनर्वसनाचे कायदे लागू आहेत. परंतु या कायद्यांचं उपयोजन समाजात होताना दिसत नाही. आणि मग माझा परिचय करून देताना विमानतळाचं आंदोलन मी चालवलं. तिथे बौद्ध लेण्या होत्या, त्याचं आंदोलन आम्ही केलं. कारण बौद्ध लेण्या हा जगाचा इतिहास आहे, जागतिक इतिहास आहे. आणि या इतिहासाने जगाला एक चांगलं शहाणपण दिलं. आणि म्हणून ते शहाणपण म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला सांगतो, इथे आल्यानंतर माझ्या वक्त्याने सांगितलं, माझ्या मित्राने सांगितलं की पाटील साहेब कोणाला लागेल असं बोलू नका. तर तुम्हाला सांगतो, हा जो विचार आहे, हा विचार तुमचा विचार नाही, हा भगवान बुद्धांचा विचार आहे. भगवान बुद्धांनी सांगितलं की दुसऱ्याचा विचार करा, दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करा. आज एखादा नगरसेवक असेल तर त्याचा मुलगा स्वप्न पाहतो मी आमदार होईल, एखादा आमदार असेल तर त्याचा मुलगा स्वप्न पाहतो मी मुख्यमंत्री होईल, आणि मुख्यमंत्र्याचा मुलगा बोलतो मी पंतप्रधान होईल. पण या भागामध्ये भगवान बुद्धांच्या विचारांनी सम्राट अशोक नावाचा एक सम्राट झाला. त्याने आपली 2 मुलं होती, संघमित्र आणि महेंद्र. त्यांना सांगितलं की तुम्ही राजा नाही व्हायचं, नगरसेवक व्हायचं नाही, आमदार व्हायचं नाही, तुम्ही श्रीलंकेत जायचं आणि काय करायचं, तिथल्या लोकांच्या दुःखाचं मूळ शोधा, त्यावर उपाय सांगा. आणि श्रीलंकेत त्यावेळी धम्म पोहोचवला. त्यावेळी विमानतळ नव्हतं, नवीन विमानतळ नव्हतं किंवा सांताक्रूज नव्हतं. त्यांना नाला सोपाऱ्याला वरून आगरी कोळ्यांनी बोटीतून पोहोचवलं आणि सांगितलं की जगातलं दुःख नष्ट करण्याचं काम तुम्ही करा. सम्राट अशोकाच्या मुलीला आपले सुंदर केस कापावे लागले आणि संन्यासी व्हावं लागलं. आता तुम्हाला वाटेल काय, सम्राटाची मुलगी आहे, ती कुठल्याही पार्लरमध्ये जाऊ शकते, मग तिला असं संन्यासी का बनवलं? यासाठी सुद्धा हिंमत लागते. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, कुठलाही कार्यक्रम करत असताना तुम्ही त्या कार्यक्रमाच्या नंतर एक मंगल मैत्री नावाची प्रार्थना तुम्ही करा. युट्यूबला तुम्ही टाईप केलं मंगल मैत्री, तर ती मंगल मैत्री प्रार्थना येते. ती प्रार्थना अशी सांगते की तुमचंही मंगल झालं पाहिजे आणि माझंही मंगल झालं पाहिजे. ज्यांनी जन्म दिला त्या आईचं मंगल झालं पाहिजे, ज्या जन्म दिला त्या पित्याचं मंगल झालं पाहिजे, ज्या मित्रांनी ज्या वक्त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचं मंगल झालं पाहिजे, आणि आमच्या शत्रूचंही मंगल झालं पाहिजे. अशा प्रकारची महान प्रार्थना या देशामध्ये भगवान बुद्धांनी आम्ही दिली. त्यामुळे यामध्ये कोणाला लागण्याचा विषय माझ्या मनातून कधीच येऊ शकत नाही. तुमचं सगळ्यांचं मंगल हो. आणि कल्पतरू हा वृक्ष म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, तो सर्वांनाही उपयोगी पडणार. म्हणजे त्याचा पानं सुद्धा आणि मुळं सुद्धा आणि लाकूड सुद्धा उपयोगी पडतं. त्या पद्धतीने कल्पतरू सोसायटीने या पनवेलचं नेतृत्व करावं. ते नेतृत्व हे वैचारिक असलं पाहिजे, आधुनिक विचारांचं असलं पाहिजे. या पनवेलमध्ये चांगलं मेडिकल कॉलेज, या पनवेलमध्ये चांगलं विद्यापीठ व्हावं. जसं नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठे जगाची गुरु होती, अशा प्रकारची प्रगती तुमच्यामधून असे विद्वान निर्माण व्हावे अशी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण इथे मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी अजन्म तुमचा ऋणी आहे. सर्वांना उरणला आमच्या घरी जेवायला याचं आमंत्रण देतो आणि माझं बोलणं संपवतो.